पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवण्याची आजची ऑलमोस्ट शेवटची तारीखच म्हणावी लागेल, कारण अजून तरी ऑफिशियली असं काही आलेलं नाहीये की 16 ऑगस्ट ही जी डेट आहे ही एक्सटेंड करण्यात येत आहे. मे बी तसं होऊही शकतं, नाही होऊ शकत, पण सध्या तरी अशी ऑफिशियल अनाउन्समेंट अजून काही आलेली नाहीये. जरी आली तर आपण आपल्या टेलिग्रामवर आणि यूट्यूबवर नक्की त्या संदर्भात टाकूया. पण आपण असं आज समजून घेऊया की आजची शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेच्या हिशोबाने आपण आपले पसंतीक्रम लॉक केलेत का, नेमक्या अजून काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते समजून घेऊया. पण त्यापूर्वी एक नवीन टॅब जी आहे, नवीन टॅब पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर ओपन झाली की त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला ते सांगतायत की आतापर्यंत किती लोकांचे प्रेफरन्सेस जे आहेत ते लॉक झालेत आणि किती लोकांचे जनरेट झाले होते. तर बघा, आतापर्यंत जर विचार केला, आतापर्यंत हा डॅशबोर्ड जो आहे हा अपडेट केला यांनी 16 ऑगस्ट 2026 12 वाजता. आपण हा व्हिडिओ बनवतोय 12 वाजून 2 मिनिटांनी, म्हणजे 2 मिनिटांपूर्वी हे डॅशबोर्ड जे अपडेट झालंय. तर यांचं म्हणणं असं आहे की 1,49,369 लोकांनी विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस जे आहेत ते जनरेट केले. आता ही पूर्ण भरती जी आहे ही ॲक्च्युली 1,70,000पेक्षा जास्त उमेदवारांची पसंतीक्रम नोंदवण्याची भरती आहे. पण आतापर्यंत जर जनरेट केले असतील तर जवळजवळ फक्त 1.5 लाख, म्हणजे 20 लाख उमेदवारांचे प्रेफरन्सेस जनरेट झाले नाही किंवा जनरेट केले नाही. बरं, त्यासोबत आतापर्यंत 1,40,142 लोकांनी प्रेफरन्सेस जे ते लॉक केलेले आहेत. लॉक केलेत म्हणजे काय, तर हेच लोक विचारात घेतले जाणार आहेत फायनल सिलेक्शनसाठी. म्हणजे 1,70,000पैकी 1,40,000 लोकांनीच प्रेफरन्सेस जर लॉक केलेत, याचा अर्थ असा होतो की 30,000 उमेदवारांनी प्रेफरन्सेस लॉकच केलेले नाहीत, तर ते 100% या भरतीतून बाहेर पडू शकतात. त्यामुळे जर तुमच्या जवळचं कुणी असेल की ज्यांनी प्राधान्यक्रम किंवा प्रेफरन्सेस पसंतीक्रम दिलेले नाहीयेत, तर त्यांना सांगा की लवकरात लवकर पसंतीक्रम देऊन टाका, कारण हे 30,000 उमेदवार जर या लॉकच्या प्रोसेसमध्ये आले नाही तर हे भरतीतून बाहेर पडतील, ही फेज 2 साठी कन्सिडर केल्या जातील, असाही एक अर्थ होतो. याला पॉझिटिव्हली जर घ्यायचं चांगल्या पद्धतीने तर हा एक फायद्याचा निर्णय असा पण आहे आपल्या की एवढ्या उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम लॉक केले नाही तर अशी उमेदवार भरतीतून बाहेर पडतील. म्हणजेच काय, तर थोडीशी जी आहे कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे ही कमी होऊन जाईल आणि तुमच्यासारख्या नवीन उमेदवारांना किंवा गरजू उमेदवारांना याचा डेफिनेटली फायदा होईल. पुढचा मुद्दा येतो की विथ इंटरव्ह्यू जर पाहिलं, विथ इंटरव्ह्यू तर 1,40,160 लोकांनी प्रेफरन्स जनरेट झाले किंवा जनरेट झाले होते. आता त्यातले 1,21,000 लोकांनीच प्राधान्यक्रम जे आहेत ते लॉक केलेत, म्हणजे इथं सुद्धा 20,000चा फरक आहे. मग हे 20 आणि हे 20 हे जे आहेत 1,70,000 लोकांपैकी आपण डेटा बोलतोय तर जवळजवळ 30,000 लोक कुठूनही, इकडून असतील किंवा इकडून असतील, म्हणजे 1,70,000पैकी 1,20,000 लोकांनीच विथ इंटरव्ह्यू दिलेत, म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी 50,000 लोकांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले नाहीत. पण शेवटी कसं आहे, आज शेवटची तारीख आहे, बरेच जण आज पण लॉक करतील आणि याच्यामध्ये कॉन्स्टंटली अपडेट होत राहत असतं. म्हणजे हा जो डॅशबोर्ड आहे हा कॉन्स्टंटली अपडेट होत राहतो. तर बघा, हा 12 वाजता अपडेट झालाय, मे बी अजून तासाभराने, 1 तासाने किंवा अर्ध्या तासाने हा अपडेट होत राहील. त्याच्यानुसार आपल्याला ही आकडेवारी जी आहे तुम्ही पण स्वतः बघू शकता. आता पुढचा मुद्दा येतो की जरी प्रेफरन्सेस भरले असतील, प्रेफरन्सेस दिले असतील तुम्ही, तरी प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर पण काही काळजी घेणं आवश्यक आहे, ते एकदा समजून घेऊया. पण त्यापूर्वी मी सांगतो की आपलं यूट्यूब चॅनलवर जर ज्या दिवशी प्रेफरन्सेस तुमचे सर्वांचे लॉक होतील आणि शेवटची जी तारीख आहे ती संपेल, शेवटची तारीख ज्या दिवशी संपेल त्या दिवसानंतर आपण किती मार्क्सवाल्यांचं नक्की फायनल सिलेक्शन होईल याचं प्रेडिक्शन, म्हणजे कट ऑफ जे आहेत हे की एवढे मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल, हे प्रेफरन्सेस लॉक केल्यानंतर अभ्यासपूर्ण माहिती जी आहे ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्या मागचं कारण मी परत एकदा सांगतो की अभ्यासपूर्ण माहिती येऊन मी तुम्हाला गॅरंटीने सांगेल की एवढ्या लोकांचं ऑलमोस्ट सिलेक्शन होईल, त्यात फक्त 1-2-3 मार्कांचा मागे पुढे फरक पडणार आहे, तोही एकदम अभ्यास करून आणि तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल की मी याच्या आधारावर बोलतोय. कुठलीही गोष्ट आतापर्यंत जेवढी व्हिडिओ तुम्ही बघितले असेल माझे, तर मी कुठलीही गोष्ट मोगम किंवा अंदाजाने बोललो नाही, अभ्यासपूर्ण माहितीच्या हिशोबानेच बोललेलो आहे. मग आता यासाठी काय करायचंय, तर यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला. बरं, सोबत आता महत्त्वाची गोष्ट की काळजी कोणती घ्यायची. पहिला मुद्दा असा आहे की बघा, एक उदाहरण सांगतो. माझे काल एक फोन आला होता मला, तर त्यांचा फोन जेव्हा आला त्यांचं म्हणणं असं होतं की मी प्राधान्यक्रम अशा पद्धतीने लॉक केले, मी जिल्हा परिषद वगैरे दिल्या. त्यांचा स्कोर जेवढं मला माहिती तेवढा 122च्या आसपास काहीतरी होता, 122 का
हा 122 समथिंग काहीतरी होता, 122च्या रेंजमध्ये होता. मग त्यांचं म्हणणं असं होतं की मी प्रेफरन्सेस लॉक केलेत, पण यात काही बदल करू का? मी नगर परिषदा कुठल्याच नाही टाकल्या. आता त्यांचं जे मूळ गाव आहे ते आहे संभाजीनगर, आणि ज्यांनी फोन केला होता ते जेंट्स होते आणि त्यांच्या वाईफसाठी हे प्राधान्यक्रम त्यांनी लॉक केले होते. तर मी त्यांना विचारलं की नगर परिषदा का नाही टाकल्या? त्यांचं म्हणणं होतं की मला नगर परिषदांमध्ये थोडंसं नको वाटतं. तर मी त्यांना हे सांगितलं की बघा, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदा टाकल्या, तुमच्या जिल्हा परिषदांचे प्राधान्यक्रम आले होते. हो, त्यांचं म्हणणं होतं जिल्हा परिषदांचे प्राधान्यक्रम आले होते. मग तुम्ही सिंधुदुर्ग टाकलं? हो, मी सिंधुदुर्ग टाकलं. आता इमॅजिन करा, जर तुमचा सिंधुदुर्गला नंबर लागला आणि त्याच कट ऑफवर जिल्हा परिषद, बरं का, जिल्हा परिषदचे कट ऑफ जास्तच लागणार नगर परिषदांपेक्षा, मग तुमचा सिंधुदुर्गला नंबर लागला आणि त्याच्याऐवजी तुम्ही जळगाव जिल्हा परिषद दिली, जळगाव नगर परिषद दिलीच नाही, आणि जर त्याच्याऐवजी तुमचा नगर परिषद जळगावला नंबर लागला असता, तुम्ही कशाला प्राधान्यक्रम देणार? ते म्हणून मी जळगाव नगर परिषदेला प्राधान्यक्रम देणार. पण तुम्ही तर त्याचं पसंतीक्रम मध्ये लॉकच केलेलं नाही. हो राव, हे पण गोष्ट आहे. मग तुम्ही इमॅजिन करा की जर तुम्ही आहात, तुमची वाईफ आहे, तुमचे हजबंड आहेत, तुमचे जवळचे नाते, ज्यांचे प्राधान्यक्रम तुम्ही स्वतःचे प्राधान्यक्रम असेच द्या की जिथं तुम्ही कन्फर्म जाऊन जॉईन करणार आहे आणि नंतर आयुष्यभर तुम्हाला रिग्रेट नाही होणार आहे. हा एक पॅरामीटर हा पण आहे की किती जागा कुठासाठी. तर मी एक व्हिडिओ हा पण टाकला होता की महत्वाचं काय, नोकरी महत्वाची की लोकेशन महत्वाचं. आता त्यांच्या केसमध्ये नोकरीपेक्षा लोकेशन महत्वाचं आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे मी सेटल्ड आहे, मला चांगला जॉब आहे, मी माझा जॉब सोडून बाहेर जाऊ शकत नाही. मग मी जर सिंधुदुर्गला गेल्यापेक्षा वाईफला जर जळगावला जॉब मिळाला तर सॅटर्डे संडे मी तिकडे जाऊ शकतो, किंवा सॅटर्डे संडे त्या इकडे येऊ शकतात. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही लॉक केलेले प्राधान्यक्रम हे खरंच तुमच्या पसंतीचे आहेत का? खरंच तुम्ही जे प्राधान्यक्रम लॉक केले ते तुम्ही आयुष्यभर नोकरी करणार आहे का? किंवा नोकरीला लागले तर तुम्ही तिथे जाणार आहेत का? जसं आता एखाद्याचं म्हणणं असतं की सर मी कोल्हापूरचा आहे, मी जायला गडचिरोलीला पण तयार आहे, मग काही प्रॉब्लेम नाही. एखादा व्यक्ती म्हणतो मी गडचिरोलीच आहे पण मी जायला पालघरला, गुहागरला पण जायला तयार आहे, किंवा तिकडे सिंधुदुर्गमध्ये पण जायला तयार आहे, काही अडचण नाही. पण जर तुम्ही जिथं जायला तयारच नाही तर असे प्राधान्यक्रम विनाकारण देऊ नका, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल. त्यामुळे ही गोष्ट कन्फर्म चेक करून घ्या की दिलेले प्राधान्यक्रम खरंच तुमच्या पसंतीचे आहेत का? अदरवाईज काय होईल, तुम्ही पण बाद होऊन जाताल आणि दुसऱ्याची पण नोकरी खाऊन घेताल. त्यामुळं म्हणजे जर उद्या तुम्ही जॉईन नाही केलं तर तुम्ही पण त्या भरतीतून बाहेर पडलात आणि दुसऱ्याचं पण एकाच जागा जी आहे त्याचे नुकसान होऊन गेलं. त्यामुळे ही गोष्ट प्रकर्षाने थोडीशी पाळा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लॉक केलेले म्हणजे नक्की प्राधान्यक्रम लॉक केलेत का? बघा, जनरेट करणे ही एक वेगळी गोष्ट असते, लॉक करणे एक वेगळी गोष्ट असते. जनरेट झाले म्हणजे लॉक नाही झाले, तुम्ही सिक्वेन्शियली फॉलो करून खाली लॉक प्रेफरन्सेस म्हणलंय का, तर ते एकदा स्वतः नक्की चेक करून घ्या त्या टॅबवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की प्रिंट काढली आहे का? जेव्हा तुमची प्रिंट निघेल तेव्हा समजतं, म्हणजे तिथं ऑप्शन येतं की प्रिंट लॉक प्रेफरन्स, लॉक झालेले प्राधान्यक्रमाची प्रिंट काढा. जर तसा ऑप्शन येत असेल तर याचा अर्थ तुमचे प्राधान्यक्रम लॉक आहे. त्यामुळे ती गोष्ट प्रकर्षाने बघा की तिथं जाऊन लॉग इन करून की आपली लॉक प्रेफरन्सेसची प्रिंट निघते का. जर आपली लॉक प्रेफरन्सेसची प्रिंट निघत असेल तर याचा अर्थ 100% असा होतो की आपले प्राधान्यक्रम हे लॉक झालेत. तर या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नाही तर असं नको व्हायला की आपण प्राधान्यक्रम जनरेट तर केले पण लॉक नाही झाले, आणि लॉक जर नाही झालं तर या भरतीतून तुम्ही कम्प्लिटली बाहेर पडताल. एक चूक पुन्हा तुम्हाला पुढच्या फेजची वाट बघायला लागू शकते. हा एक मुद्दा आहे. बाकी या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा की खरंच तुमची पसंतीचेच प्राधान्यक्रम तुम्ही दिलेत का दुसऱ्याला इन्फ्लुअन्स होऊन दिलं किंवा जागा जास्त पाहून दिलं, ही एक महत्त्वाचा मुद्दा होता. लॉक केलेले प्राधान्यक्रम म्हणजे प्राधान्यक्रम खरंच लॉक केलेले आहेत का, की तुम्ही रँडमली म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट केले पण लॉकच केले नाही, ही पण एक गोष्ट बघून घ्या आणि प्रिंट काढून घ्या, कारण भविष्यासाठी प्रिंट जी आहे ती आवश्यक आहे. बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं कट ऑफच्या प्रेडिक्शनसाठी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.